नमस्कार, मी सोनाली. आज आहे गुरुपौर्णिमा. श्री आळोबानाथ अन्नछत्र विभाग 7वे या ठिकाणी दर महिन्याच्या पौर्णिमेला प्रसाद असतो आणि आजचा गुरुपौर्णिमेचा प्रसाद हा माझ्या आई-बाबांनी दिला होता. आई सेवानिवृत्त झाल्याबद्दल हा प्रसाद देण्यात आला. आजच्या या दिवशी वेदांचे निर्माते महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला, म्हणूनच हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात आणि योगायोगाचा की यंदाची पौर्णिमा ही गुरुवारीच आलेली. गुरुपौर्णिमा हा भारतीय परंपरेमध्ये एक विशेष दिवस मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आजच्या प्रसादाच्या वेळेस सर्वजण निस्वार्थी भावनेने सेवा करत होते. अगदी हसत, खेळत तसेच भक्तिमय वातावरणात हा प्रसाद बनत होता. असं म्हणतात की मातृऋण, पितृऋण आणि गुरुचे ऋण कधीच फिटत नाही. व्यक्तीच्या जन्मानंतर त्याचा पहिला गुरु असतो आई. मग आयुष्याला मार्ग देणारा आपला मार्गदर्शक गुरु. खरं तर जी व्यक्ती आपल्याला नवी वाट दर्शवते, जीवनाला गंध देणारं नवं ज्ञान देते, आपली चूक नकळत सुधारते, ती व्यक्ती जीवनात आपल्या गुरुच्या स्थायी असते. संपूर्ण प्रसाद बनवून तयार होता. आजचे अन्नदाते म्हणजे माझे आई बाबा काही कारणास्तव आज उपस्थित नाही राहू शकले. त्यामुळे त्यांच्या वतीने मी देवाला नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद वाटपाची तयारी सुरू झाली आणि प्रसाद वाटपाला देखील सुरुवात झाली. अन्न हा जीवनातला मुख्य घटक आहे. म्हणूनच अन्नदान म्हणजे जीवनदान देण्यासारखं आहे. अन्नदान हे श्रेष्ठ आणि पुण्यकारक मानलं जातं. धर्मात अन्नदान केल्याशिवाय कोणताही जप, तप, यज्ञ पूर्ण होत नाही. अन्न ही एक अशी गोष्ट आहे जी शरीराबरोबरच आत्म्यालाही तृप्त करते. त्यामुळे काही दान करायचे असेल तर अन्नदान हे नक्की करा. आज माझी गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी झाली. तुमच्या आयुष्यातील तुमचे गुरु कोण? कमेंट करून नक्की कळवा. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.